नमस्कार मित्रांनो, मी सुभाष. आज मी तुम्हाला पुनर्विकासाबाबत माहिती देणार आहे. इमारतीचे पुनर्विकास, रिडेव्हलपमेंट कसं करायचं. मुंबई महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या बिल्डिंग आहेत. ज्या बिल्डिंगचे वय 25 ते 30 वर्ष झालेले आहे, अशा इमारती डागडुजीला आलेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत. अशा इमारतीमध्ये रिडेव्हलप केलं तर आपल्या सदनिकाधारकांना नवीन फ्लॅट मिळू शकतो आणि त्याचं एरियासुद्धा वाढून मिळू शकतो, किंवा काही सदनिकाधारक एरिया विकत पण घेऊन नवीन 1 BHK, 2 BHK, 3 BHK फ्लॅट करू शकतात. रिडेव्हलपमेंटचे फायदे खूप आहेत मित्रांनो. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणाने खूप जुन्या बिल्डिंग आहेत. ज्या जुन्या बिल्डिंगला 30 वर्ष 25 वर्ष झालेले आहेत, अशा बिल्डिंग रिडेव्हलप करायच्या असतील, त्यांचं पुनर्विकास करायचा असेल तर काय केलं पाहिजे. अशा रिडेव्हलप बिल्डिंग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रिडेव्हलपमेंट ॲक्ट आणलेलं आहे. या ॲक्टनुसार आपण स्वतः सदनिकाधारक किंवा कमिटी एकत्र येऊन रिडेव्हलप करू शकते. म्हणजे स्वतःची सोसायटी स्वतः आपण डेव्हलप करू शकतो. हा एक पार्ट झाला. दुसरा एक पार्ट, तुम्ही कन्सल्टंट नेमून बिल्डर नियुक्त करून रिडेव्हलप करू शकता. म्हणजे 2 टाईपने तुम्ही रिडेव्हलप करू शकता. एक बिल्डरची नियुक्ती करून, आणि दुसरं म्हणजे स्वतः रिडेव्हलप करून तुम्ही तुमच्या इमारतीचा विकास करू शकता. मित्रांनो, रिडेव्हलप करताना बऱ्याच प्रोसिजर असतात, बऱ्याच NOC असतात, बऱ्याच परमिशन असतात, डॉक्युमेंट्स असतात, कागदपत्रे असतात. सर्व आपल्याला एकत्र कलेक्ट करावं लागतात आणि संबंधित डिपार्टमेंट सादर करून त्याची संमती किंवा योग्य ते परमिशन घेऊन आपल्याला रिडेव्हलपमेंट करता येते. आता आपण पाहूया स्टेप बाय स्टेप. सेल्फ रिडेव्हलप केलं आणि विकासकाकडून, बिल्डरकडून डेव्हलपमेंट करून घेतलं, सेम पेपर लागतात. फक्त बिल्डरने जर रिडेव्हलपसाठी आपण त्याला काम दिलं तर तो त्याचं त्याचा जो बिझनेस आहे किंवा त्याच्याकडे ती जी काय कॅपॅसिटी, त्यानुसार तो लवकर करू शकतो. आपण नवीन असणार, आपल्याला सर्व ठिकाणी धावपळ करावी लागेल, सर्व NOC आणावे लागतील, सर्व परमिशन आणावे लागतील. प्रत्यक्ष परचेस करून आपण प्रत्येक पार्टसाठी कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करावं लागेल, मटेरियल परचेस करावं लागेल, सगळं परमिशन घेण्यासाठी आपली धावाधाव होईल. मग कोणी करायचं, त्यामध्ये मग वादावाद होण्याची शक्यता आहे. म्हणून मी सजेस्ट करेन की रिडेव्हलपमेंट करिता तुम्ही कन्सल्टंट आणि डेव्हलपर नियुक्त करू शकता. आता मित्रांनो, रिडेव्हलप करण्यासाठी मिनिमम 51% सदनिकाधारकांची संमती लागते. बघा, पूर्वी 70% होतं, आता 51% केलेलं आहे. आता 51% लोकांनी संमती दिलेली आहे आणि राहिलेल्या 49% लोकांनी संमती दिली नाही. तर त्यावर असा उपाय आहे की तुम्ही जर बिल्डर नियुक्त करत असाल तर त्या बिल्डरला कामाचा अनुभव असतो, त्याच्याशी बोलून त्याला सांगायचं बाकीच्या 49% लोकांचं संमती मिळण्याचं तुझं काम आहे. त्याच्याकडे वेगवेगळे स्टेप असतात. ओके, ते करूनसुद्धा 4-5 लोक असे असतात का ते ऐकत नाहीत, घर खाली करत नाहीत, संमती देत नाहीत. त्या 4-5 सदनिकाधारकांविरुद्ध सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन आपण दावा दाखल करून, जे लोक तयार आहेत, समजा 90% 95% लोक तयार आहेत आणि 4-5% लोक तयार नाहीत किंवा 2-4 लोक तयार नाहीत, त्यांच्यावर दावा दाखल करून त्यांचं घर आपण लिगली खाली करू शकतो. म्हणजे ही झाली कन्सेंटची सिस्टम. म्हणजे मिनिमम 51% कन्सेंट लागते आणि त्यानंतर घर खाली करण्यासाठी बिल्डरची मदत किंवा कोर्टाची, पोलीस स्टेशनची मदत घेऊन तुम्ही बाकीच्या सदनिकांचं घर खाली करून घेऊ शकता. ओके, त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप रिडेव्हलपमेंट करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते, कोणती कागदपत्रे हवीत आपल्याला, ते आपण कलेक्ट केले पाहिजे. ओके, आता आपण प्रथम कागदपत्रांची माहिती घेऊया. पहिले आपल्याला लागतं सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. म्हणजे सोसायटीचे जे आपण सोसायटी सहनिबंधकाकडे रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्याचं नोंदणीकृत प्रमाणपत्र. ओके,
त्यानंतर त्या जमिनीचं 7/12 किंवा इंडेक्स 2 फॉर्म नंबर 6 जो काय रेव्हेन्यू ऑफिसवरून मिळतं असं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला हवे कॉपी ऑफ कॉमेन्समेंट सर्टिफिकेट CC. त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला कंप्लेशन सर्टिफिकेट. त्यानंतर आपल्याला पाहिजे प्रॉपर्टी कार्ड. त्याच्यानंतर सिटी सर्वे प्लॅन जे डिमार्केशन पूर्वी केलेले आहे. त्यानंतर नॉन ॲग्रिकल्चर म्हणजे बिनशेती प्रमाणपत्र. त्यानंतर कन्व्हेन्स डीड अभिहस्तांतरण. कन्व्हेन्स डीड त्या जमीन ती सोसायटीची जमीन असते ती आपल्या सोसायटीच्या नावावर असते. त्याचं कन्व्हेन्स डीड पूर्वी झालेलं असेल तर ते सर्टिफिकेट, नसेल तर प्रथम ते कन्व्हेन्स डीड करावं लागतं. ती जागा आपल्या सोसायटीच्या नावावर करून घ्यावी लागते. आता कन्व्हेन्स डीडबद्दल मी थोडं नंतर बोलतो आहे. त्या अगोदर आपण सगळे पेपर बघूया. त्यानंतर प्रूफ ऑफ पेमेंट ऑफ स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्जेस म्हणजे जे आपण स्टॅम्प ड्युटी भरलेली असते त्याचं प्रूफ पाहिजे, पेमेंटची स्लिप पाहिजे, त्यांचं सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर असेसमेंट बिल, वॉटर बिल, इलेक्ट्रिक बिल हे पूर्ण पेड केलेलं पाहिजे. त्यानंतर ॲप्रुव्हल बिल्डिंग प्लॅन पूर्वी जो आपण बिल्डरने विकासकाने बिल्डिंग बांधण्यासाठी जो ॲप्रुव्हल प्लॅन सँक्शन करून घेतला असेल तो प्लॅन. आणि स्ट्रक्चर ड्रॉईंग. आता स्ट्रक्चर तुम्ही कसं उभं करणार आहे, किती माळाचं आहे, कसं FSI यूज करणार आहे, तुमची प्रत्यक्ष जागा किती आहे, FSI किती मिळतो आहे, बाकीचं गार्डन, पार्किंग हे सर्व अटीची पूर्तता करून तुम्हाला FSI किती मिळतो त्याचं स्ट्रक्चर ड्रॉईंग वगैरे तयार करावं लागतं आर्किटेक्चर. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परमिशन घ्याव्या लागतात. तर मित्रांनो हे असे 10 ते 12 प्रमाणपत्र मी तुम्हाला सांगितले. तर त्यामध्ये कन्व्हेन्स डीड तुमचं नसेल तर कन्व्हेन्स डीड प्रथम करावं लागतं. त्यासाठी उपनिबंधक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी उपनिबंधक बसलेले असतात त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करून तुम्ही डेव्हलपरची NOC घेऊन कन्व्हेन्स डीड करू शकता. डेव्हलपर किंवा जागा मालक तयार नसेल तर तुम्ही नॉन कॉपरेशनमध्ये ॲप्लिकेशन करून तुम्ही उपनिबंधकाकडे कन्व्हेन्स डीडबाबत पूर्ण प्रोसिजर करून ऑर्डर पास करून घेऊ शकता. ओके, म्हणजे नॉन कॉपरेशनमध्ये पण तुम्ही कन्व्हेन्स डीड करू शकता, कॉपरेशनमध्ये पण कन्व्हेन्स डीड करू शकता. त्यासाठी विकासक आणि मालकाची संमती हवी असते. नसेल तर नॉन कॉपरेशनमध्ये करून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला रिडेव्हलप करायचे. ओके, रिडेव्हलप करण्यासाठी तुम्हाला कन्सल्टंट शोधावा लागेल, सर्च करावा लागेल. कन्सल्टंट डेव्हलपर सर्च करायचा असतो. त्यासाठी तुमची स्पेशल जनरल मीटिंग तुम्ही घ्यायची. स्पेशल जनरल मीटिंगमध्ये सगळ्यांना आमंत्रण करायचं. त्यामध्ये रिडेव्हलप करण्यासाठी आपल्याला कोणता बिल्डर नियुक्त करायचे, लोकांचे सजेशन घ्यायचे. सदनिकाधारकांचे प्रत्येकाचं सजेशन आले पाहिजे. किंवा सजेशन सक्सेस होत नसेल तर तुम्ही ज्या सदनिकारांना जे हवं आहे, किती एरिया हवी आहे वाढून, नंतर विकत घेतल्यानंतर किती रेट लावायचे, किती वर्षानंतर ते पोझिशन मिळणार, भाडं किती मिळणार, याबाबत सर्व चर्चा झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांची माहिती एकत्र करून एक टेंडर तयार करायचं आणि ते टेंडर सरळ न्यूजपेपरमध्ये तुम्ही द्यायचं. न्यूजपेपरमध्ये तुमच्या अटी जे काही कंडिशन आहेत ते टाकायचे. आम्हाला 2 वर्षात 3 वर्षात आमचं पोझिशन हवं आहे, आम्हाला एवढं भाडं पाहिजे, आम्हाला घर शिफ्टिंगचं दोन्ही बाजूने न्यू आणि ओल्ड घर शिफ्ट करण्यासाठी, न्यू घर शिफ्ट करण्यासाठी जे काय शिफ्टिंगचे चार्जेस आहेत ते बिल्डरने द्यायचं. लेट झालं तर त्याची लेट फी किती द्यायची, हे सर्व कंडिशन टाकून ते कोटेशन तुम्ही टेंडर न्यूजपेपरला देऊ शकता. त्यानंतर जे आलेले कोटेशन लिफाफे टेंडर भरून आलेले त्यापैकी एखादा चॉईस करायचा जो तुम्हाला सुटेबल वाटेल. मार्केटमध्ये त्याचं नाव चांगलं आहे, त्याने अगोदर रिडेव्हलप केलेलं आहे, तिथल्या लोकांचं तुम्ही सजेशन घ्यायचं. म्हणून त्यासाठी तुम्ही कन्सल्टंट नेमा. जे डेव्हलपबाबत एक कन्सल्टंट असतो तो सर्व आलेल्या टेंडरचं निरीक्षण करणार, अभ्यास करणार, स्टडी करणार, जो योग्य आहे तो तुम्हाला सजेस्ट करणार आणि त्याची सर्व तो माहिती तुम्हाला सांगणार. हा डेव्हलपर चांगला आहे, त्याने 2 वर्ष पोझिशन दिले, त्याने भाडंही चांगले दिलेले आहे, त्याने एरिया पण वाढवून दिलेली आहे. 1 BHK त्याने 2 BHK दिले, 2 BHK त्याने 3 BHK दिले, प्लस त्याने पार्किंग पण चांगले ठेवलेले आहे, गार्डन चांगले ठेवलेले आहे,
लहान मुलांना खेळण्याची जागा, वयस्कर लोकांना बसण्याची जागा, अशा सर्व प्रकारच्या सोयीसुविधा त्यांनी दिलेल्या असतील. स्विमिंग पूल दिलेला असेल, ऑफिस दिलं असेल सोसायटीचं, अशा सगळ्या कंडिशन पूर्ण करून तो जर देत असेल तर त्याच्यावर करार करण्यास हरकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्पेशल जनरल मीटिंग बोलावून लोकांच्या ज्या अटी आहेत त्या पूर्ण करून डेव्हलपरबरोबर तुम्हाला अग्रीमेंट करावं लागेल. ॲग्रीमेंटमध्ये सर्व गोष्टी आल्या पाहिजेत. भाडं मंथली किती मिळणार, किती तारखेने मिळणार, पैसे 2 वर्षात मिळणार का 3 वर्षात मिळणार, काही नैसर्गिक आपत्ती आली तर त्यामुळे पोझिशन पुढे पण होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आता हे कोविड आलं तर कोविडमध्ये बरेच शासनानेच पोझिशन बिल्डरांना लेट देण्यासाठी 1 वर्ष 2 वर्ष काहीतरी एक्झम्पशन दिलेले आहे. तर अशा पूर्ण ॲग्रीमेंट तयार करून तुम्ही तुमची जुनी बिल्डिंग खाली करून ज्या ठिकाणी तुम्हाला रिहॅबिलेशन दिलेलं आहे किंवा भाडं दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही शिफ्ट होऊ शकता किंवा शिफ्ट होण्याचा जो काही खर्च आहे तो सुद्धा बिल्डरकडून तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे HGMमध्ये तुम्ही सगळं हे तयार करून बिल्डरशी ॲग्रीमेंट तयार करून प्रत्येक कॉपी ॲग्रीमेंटची प्रत्येक संज्ञाधारकाला त्याच्या एरियानुसार, त्याचा एरिया किती, त्याला मिळणार किती, त्याला पोझिशन कधी मिळणार, त्याला भाडं कधी मिळणार, प्रत्येकाचा वैयक्तिक ॲग्रीमेंट तयार करून त्याची एक कॉपी संज्ञाधारकाकडे, एक कॉपी कमिटीकडे, एक कॉपी बिल्डरला, अशा प्रकारे त्याचं वितरण होणार आणि तुम्ही रिडेव्हलप करण्यासाठी डेव्हलपर नियुक्त करू शकता. ओके. आता सध्या एक ट्रेंड झालेलं आहे की सध्या लोक जुना फ्लॅट घेण्यासाठी पसंती करतात. कारण का की जुना फ्लॅट घेतला तर तो 15 किंवा 20 वर्षापूर्वीचा किंवा 25 वर्षापूर्वीचा घेतला तर तिथे नवीन डेव्हलपमेंट होऊन रिडेव्हलपमेंट होऊन नवीन घर मिळतं. म्हणून लोक जुन्या घराला पसंती करतात. जुनं घर रेडी मिळतं, सगळ्या सुखसुविधा असतात, फर्निचर वगैरे असतं आणि 5-10 वर्षांनी त्यांना नवीन बिल्डिंग मिळत असते. नवीन ठिकाण बिल्डिंग आणि फ्लोअर वाईज 2 किंवा 3 माळ्याची असेल तिथे 5, 6, 7, 8, 9, 10 माळ्याची पण होऊ शकते, जसं तुमचं FS आहे त्याप्रमाणे. म्हणून मित्रांनो रिडेव्हलपला खूप व्हॅल्यू आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जुन्या बिल्डिंग आहेत आणि जुन्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. परंतु ह्या ज्या शासनाच्या कंडिशन आहेत, कोणत्या प्रकारच्या कंडिशन असतात, कुठले पेपर असतात, त्याची पूर्तता कशी करायची असते, अनेक प्रकारचे कंडिशन असतात, त्यानुसार ती पूर्तता करून द्यावी लागते. त्याप्रमाणे हे डेव्हलपमेंट फास्ट केलं जातं. प्रथमतः कन्सेंट खूप महत्त्वाचे असते. कन्सेंट सर्व संज्ञाधारकाची संमती फास्ट आली तर डेव्हलपमेंट फास्ट केलं जातं. ओके. तर मित्रांनो सेल्फ डेव्हलपमेंटसुद्धा तुम्ही करू शकता. सेल्फ डेव्हलपमेंटसाठी जर तुमची तयारी असेल तर तुम्ही एकत्र येऊन त्याचा विकास करून जे काय कमर्शियल गाळे पडतील ते विकून तुम्हाला प्रत्येकाला त्याचा फायदा मिळू शकतो. डिवायडेशन प्रत्येकाला मिळू शकतो आणि एरियासुद्धा तुम्हाला जास्त मिळू शकते. आणि आपल्या म्हणण्यानुसार बिल्डर फसवणूक करणार नाही, आपणच आपला डेव्हलप करणार असतो. तर मित्रांनो स्वतःही तुम्ही डेव्हलप करू शकता. त्यासाठी तुम्हाला मी अजून एक FSI कसा मिळतो तेही सांगतो. बघा, प्लॉट आपला प्रत्यक्ष प्लॉट कितीचा आहे. समजा आपला जो एरिया आहे 1000 स्क्वेअर फूट आहे. ओके. 1000 स्क्वेअर फूट प्रत्यक्ष प्लॉट आहे, पण 1000 स्क्वेअर फूटचं आपण खाली बांधकाम नाही करणार. पार्किंग, रस्ता वगैरे, गार्डन वगैरे हे सगळं सोडावं लागतं. त्यासाठी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल देईन मी. तर पहिला ग्राउंड फ्लोअर 600 स्क्वेअर फूटचा, दुसरा 600चा, तिसरा 600 स्क्वेअर फूटचा, असे 1800 स्क्वेअर फूटचे ग्राउंड प्लस 2 बिल्डिंग तयार होते. ओके. आणि तुमचा ॲक्च्युली एरिया किती आहे 1000 स्क्वेअर फूट, म्हणजे 600, 600, 600 असे सायंत्रिक 1800 भागिले 1000 1.8 FSI मिळतो, म्हणजे हे लिगली. तसेच 500, 500, 500 असे 4 ग्राउंड प्लस 3 फ्लोअर काढले आणि त्याला भागिले 1000 तर 2चा FSI मिळतो. हे झालं FSI मिळण्याचं एक साधारणतः उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. FSI कसा मिळतो म्हणजे आपली जो ॲक्च्युअल एरिया असते त्या ॲक्च्युअल एरियानुसार जे काय अटी कंडिशननुसार आपल्याला बांधकाम करावं लागतं.
मित्रांनो, आता रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डिंग 30 वर्ष, 25 ते 30 वर्ष जुनी हवी आणि तिचं रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे की तिची दुरुस्ती केली पाहिजे, हे तुम्ही मीटिंग घेऊन, तुमच्या कमिटीची मीटिंग घेऊन, AGM किंवा स्पेशल GM घेऊन तुम्ही ठराव पास करू शकता काय करायचं ते. तर त्यामध्ये कमिटीची मीटिंग झाल्यानंतर प्रोजेक्ट मॅनेजमेंट स्ट्रक्चर स्टॅबिलिटी रिपोर्ट तयार होतो. त्यामध्ये तुमच्या बिल्डिंगचं प्रत्येक पार्टचं चेकिंग होतं. तुमचे कॉलम, तुमचे स्लॅब, तुमच्या बिल्डिंगचं खालून ते वरपर्यंत जे काय बांधकाम केलेलं असतं त्याचं प्रत्येकचं ऑडिट केलं जातं आणि ते ऑडिट सादर केलं जातं. त्याच्यामध्ये त्या स्टॅबिलिटी रिपोर्टमध्ये येतं की याचं रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे आणि त्यानुसार रिडेव्हलप करण्यासाठी तुम्हाला जी प्रोसिजर सांगितली मी की तुम्ही मीटिंगमध्ये ठराव करू शकता. आता बऱ्याच प्रकारच्या कंडिशन असतात. तुमची बिल्डिंग जुनी असते, त्या जुन्या बिल्डिंगच्या त्यावेळेस घेतलेले परमिशन आणि आत्ताचे फरक म्हणजे साधारणतः तुम्हाला सांगतो मी, सिटी सर्वे डिपार्टमेंटने स्केच केलेलं असतं, पूर्वीचं केलेलं असतं. सरकारी सर्वे असतो त्यावेळचा. तर त्याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्डमध्ये किती एरिया, 7/12मध्ये किती एरिया, इंडेक्समध्ये किती एरिया, ह्या सर्व चेक केले पाहिजे. फिजिकली सर्वेसुद्धा तुम्ही केला पाहिजे. म्हणजे आपली जागा कोणी ट्रेसपास केले की आपण कोणाची जागा ट्रेसपास केली, याच्यावरून सोसायटी प्रत्यक्ष जागा किती आहे, इंडेक्समध्ये किती जागा आहे, 7/12वर किती जागा आहे, प्रॉपर्टी कार्डमध्ये किती जागा आहे, हे दिसून येतं. त्याच्यामध्ये मग आपल्याला ॲक्च्युअल FSI किती मिळतो, आपलं स्पेस सोडून आपलं ॲक्च्युअल बांधकाम किती माळ्याचं होणार, हे सगळं बिल्डिंग प्रपोजलमध्ये त्याच्यामध्ये कंडिशन असतात. बिल्डिंग प्रपोजलमध्ये त्यामध्ये अजून एक रोड वाइंडिंगमध्ये गेलेला काही भाग असतो. बऱ्याच ठिकाणी जुन्या बिल्डिंग असतात रोडच्या बाजूला आणि रोड वाइंडिंग होतात. तर रोड वाइंडिंगमध्ये काहीतरी 2 फूट, 3 फूट, 4 फूट, 5 फूट गेलेला असतो आणि त्यावेळेस जो गेलेला भाग असतो त्याचा आपल्याला TDR किंवा DR मिळत असतो. तर रोड वाइंडिंगमध्ये गेलेला जो भाग असतो त्याबाबत जे काय कागदपत्रे आहेत, जे काय तुम्ही परमिशन सबमिट केले महापालिकेकडे किंवा संबंधित विभागाकडे, त्यावेळेस तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो, TDR मिळतो, DR मिळतो. म्हणून रोड वाइंडिंगमध्ये जाणार आहे किंवा गेलेला आहे ह्या दोन्हीचा स्टडी करावा लागतो. भविष्यामध्ये आता मुंबई नगराचा जो काही DP प्लॅन तयार झाला आहे 2034चा, त्या 2034नुसार जर आपल्या सोसायटीमधला काही भाग रिझर्वेशन असेल गार्डनसाठी, स्कूलसाठी, हॉस्पिटलसाठी, तर तो शासनाला सुपूर्द करावा लागतो आणि त्या बदल्यात आपल्याला TDR, DR काय मिळत असतो. प्लस जो काही ॲप्रुव्हल प्लॅन असतो जुना, एक्झिस्टिंग 35% कन्झ्युम एरिया आपल्याला मिळत असते. ती कन्झ्युम एरिया BP डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला OC मिळून काढता येतो किंवा त्यांना रिक्वेस्ट करून RTI टाकून तुम्ही निवेदन देऊन 35% एरिया कन्झ्युम मिळते. अशा प्रकारचे अनेक कंडिशन असतात. त्या कंडिशन पूर्ण करून तुम्ही रिडेव्हलप करू शकता. आता नवीन DP प्लॅनमध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत. त्यामध्ये तुमची बिल्डिंग कोणत्या आरक्षणामध्ये येते की नाही येते ते सगळं तुम्ही प्रत्यक्ष जाऊन चेक केलं पाहिजे. तुमच्या कन्सल्टंटने सर्व ती कामं व्यवस्थित केली पाहिजे, तर तुमचं पुनर्विकास व्यवस्थित होऊ शकतो. मित्रांनो, आता तुमची बिल्डिंग आहे त्या जागेवर रेसिडेन्शियल झोन आहे की अजून कुठला ग्रीन झोन आहे की कुठलं रिझर्वेशन आहे, हे सुद्धा तुम्ही चेक केलं पाहिजे. रिझर्वेशन चेक केल्यानंतर पूर्णच्या पूर्ण रिझर्वेशन असेल पण पार्शली काही बाबत असू शकतो, त्याचा तुम्हाला बेनिफिट मिळत असतो. रेसिडेन्शियल असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यावर जर काही गार्डनचा, सिमेंट्रीचा काही रिझर्वेशन पडलं तर ते हँडओव्हर करावं लागतं. ओके. आता जे मुंबईमध्ये DCRPC 2034मध्ये FSI बाबत काही रूल दिले आहेत.
त्याच्यामध्ये तुम्हाला FSI एरियानुसार सिटीनुसार तुमचं FSI मिळत असतो. सिटी लोकसंख्या वगैरे एरिया त्यानुसार तुम्हाला वेगळा FSI मिळत असतो. मुंबईमध्ये जास्त FSI आहे, कल्याण डोंबिवली ठाण्यामध्ये कमी आहे सर FSI. त्यानुसार सिटी वाईज लोकेशन वाईज तुमचं FSI ठरत असतं. तर मित्रांनो, नक्कीच ही माझी माहिती तुम्हाला आवडली असेल आणि रिडेव्हलपमेंटबाबत काही कमेंट्स असतील तर तुम्ही मला इथे टाकू शकता. आणि रिडेव्हलप होणे गरजेचं आहे. रिडेव्हलपमेंट करताना खरंच चांगला डेव्हलपर तुम्ही नियुक्त करा, चांगला कन्सल्टंट नियुक्त करा, जेणेकरून तुमच्या स्वप्नातील घर, नवीन घर 1-2 वर्षात 3 वर्षात जास्तीत जास्त किंवा 2.5 वर्षात तुम्हाला मिळेल आणि पाहिजे तसं तुम्ही आपलं नवीन घर सजवू शकता. आपलं स्वप्नातील घर होऊ शकतं. ते 1 बेडरूमचं 2 बेडरूम होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येकाची कन्सेंट हवी असते. त्यामध्ये जर तुमच्या सोसायटीमध्ये कमिटीमध्ये जर राजकारण केलं, इतर सदनिकाधारकांची फसवणूक केली तर तिथे सक्सेसपणा येत नाही मित्रांनो. बिल्डरच्या आहारी जाऊन काही बिल्डर कमिटीला आपल्या बाजून घेतात आणि बाकीच्या लोकांची फसवणूक होते. त्यांचा प्रोजेक्ट बऱ्याच वर्ष थांबलेला असतो. अशा वेळेस ती व्यक्ती कंटाळते की गरीब लोक असतात, त्यांना कायद्याचं ज्ञान नसतं, आपलं उदरनिर्वाहासाठी मुंबईत आलेले असतात आणि पूर्वी जुनं घर असतं आईवडिलांचं रिडेव्हलपलं जातं. तर अशा वेळेस त्यांना काही माहीत नसते. जे हुशार कमिटीमध्ये लोक असतात ते काही गोष्टी सांगत नाहीत. बिल्डर्स आणि त्याचं साठेलोटे असतात आणि मग आपली बऱ्याच वर्ष फसगत होते. भाडं पण वेळेवर मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी असे प्रॉब्लेम होतात. रिडेव्हलपमध्ये बरेच प्रोजेक्ट असे पडलेले आहेत, असे बरेच सडलेले आहेत. म्हणून मित्रांनो, सावध व्हा, स्वतः रिडेव्हलप करा, एकत्र या. आपल्या विकासासाठी तुम्ही एकत्र या किंवा चांगला बिल्डर नियुक्त करा. बिल्डरने जर फसवणूक केली तर बिल्डरला आपल्याला कोर्टात खेचता येतं. पण ही झाली मोठी प्रोसिजर. आपण उदरनिर्वाह करणार, आपलं घर बघणार की बिल्डरच्या पाठीमागे धावणार. त्यामध्ये बिल्डर दादागिरी करणार, आपल्या पाठीमागे गुंडे सोडणार. हे असे अनेक प्रकार असे होतात. तर त्यासाठी तुम्ही एकत्र या, समजूतदारपणाने एकत्र येऊन चांगला विकासक नियुक्त करा आणि तुमचं इमारतीचं रिडेव्हलपमेंट तुम्ही करून घ्या. मित्रांनो, माझं ही माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ याबाबत मिळेल. लवकरच मी याबाबत अजून एक व्हिडिओ टाकेन, तो तुम्हाला नक्की मिळेल. आणि मित्रांनो, बरेच जण माझे व्हिडिओ बघत असतात, सबस्क्राईब कमी आहेत. तर एक विनंती आहे की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल. धन्यवाद.